नमस्कार सर्वांचे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी म्हणी ज्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा उपयुक्त असा घटक आहे पहा। चला तर म्हणी आणि त्यांचे अर्थ पाहूयात। पहिली म्हण आहे पहा, वराडणीला पापड जड। या म्हणीचा अर्थ असा, जाणून बुजून नाजूकपणा दाखविण्याची वृत्ती। पुढील म्हण आहे, शहाण्याचे व्हावे चाकर, मूर्खाचे होऊ नये धनी। या म्हणीचा अर्थ असा पहा, शहाण्या माणसाचे ऐकावे, मूर्ख माणसाला मात्र काही सांगू नये। पुढील म्हण आहे, संसाराचं कोडं, जे जे करीन ते ते थोडं। या म्हणीचा अर्थ असा आहे पहा, कितीही केले तरी कमीच पडते। पुढील म्हण आहे, हत्तीचे दात नाही मागे जात। या म्हणीचा अर्थ असा, मोठा मनुष्य उच्चारलेला शब्द कधीच परत घेत नाही। पुढील म्हण आहे पहा, इकडं तिकडं मिरवते, बांडा बैल फिरवते। या म्हणीचा अर्थ असा, विनाकारण मध्ये मध्ये करणे। पुढील म्हण पाहूया, आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी। या म्हणीचा अर्थ असा, एकदा बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाचे आचरण बिघडते, परिणामी वित्तहानी होऊन दुर्दशा होते। पुढील म्हण आहे पहा, लग्नाला 20 आणि वाजंत्र्याला 30। या म्हणीचा अर्थ असा, मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यासाठी अधिक खर्च। पुढील म्हण आहे, रक्त रक्ताला अंतर देत नाही। या म्हणीचा अर्थ असा, नात्याला नाते विसरत नाही। पुढील म्हण आहे पहा, यथा राजा तथा प्रजा। या म्हणीचा अर्थ असा आहे, राज्यकर्त्यासारखीच प्रजा वागते। पुढील म्हण आहे, मन नाही स्थिरी उगीच तीर्थ करी। या म्हणीचा अर्थ असा, मन स्थिर नसल्यास उगीच तीर्थयात्रा करण्यात काय अर्थ आहे। पुढील म्हण आहे, भरल्या गाडीस सूप जड नाही। या म्हणीचा अर्थ असा, जो पुष्कळ काम करतो त्याला आणखी एखादे छोटेसे काम दिले तर ते त्याला कठीण वाटत नाही। पुढील म्हण आहे, बडा घर पोकळ वासा। या म्हणीचा अर्थ असा, दिसण्यात श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव, नाव मोठे लक्षण खोटं। ही समानार्थी म्हण आहे पायाची। पुढील म्हण आहे, फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय। या म्हणीचा अर्थ आहे, राजाने दिलेला न्याय चुकीचा असला तरी मानावाच लागतो। पुढील म्हण आहे, पळसाला पाने 3च। या म्हणीचा अर्थ असा आहे पहा, सगळीकडे सारखीच परिस्थिती। तर अशा अत्यंत आपण या महत्त्वाच्या म्हणी आपल्या चॅनलवरती टाकत असतो, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। पाहूयात पुढील म्हणी। नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न। या म्हणीचा अर्थ असा, एखादे काम आधीच कठीण त्यात आणखी अडचणीवर अडचणी येणे। पुढील म्हण आहे, धर्माची आई आणि काय देई। या म्हणीचा अर्थ, जोडलेली आई काय देऊ शकते। पुढील म्हण आहे, दगडावरील रेघ। या म्हणीचा अर्थ असा, पक्का निर्णय न बदलणारी गोष्ट। पुढील म्हण आहे, थोडक्यात गोडी फारात लबाडी। या म्हणीचा अर्थ असा, कोणतीही गोष्ट मर्यादेतच करावी, मर्यादेबाहेर केल्यास वाईटपणा येतो। पुढील म्हण आहे, जळते घर भाड्याने कोण घेतो। या म्हणीचा अर्थ असा आहे, नुकसानकारक गोष्टींचा स्वीकार करणे योग्य नसते। पुढील म्हण आहे, झोपेला धोंडा आणि भुकेला कोंडा। या म्हणीचा अर्थ असा, मनुष्य थकला म्हणजे उशागती दगड असला तरी झोपतो व सपाटून भूक लागली की कोंड्याची भाकरीही गोड लागते। पुढील म्हण आहे, चव ना धव दडपून जेव। या म्हणीचा अर्थ असा, स्वयंपाकाला चव नसली तरी भरपूर जेवायला आग्रह करणे। पुढील म्हण आहे पहा, घरचे झाले थोडे व्यायाने धाडले घोडे। या म्हणीचा अर्थ असा, एखाद्याला स्वतःची पुष्कळ कामे असताना दुसऱ्यानेही त्याच्यावर काम लादणे। पुढील म्हण आहे, गर्वाचे घर खाली। या म्हणीचा अर्थ असा, गर्विष्ठ माणसाला अखेर लज्जित व्हावे लागते।
पुढील म्हण आहे खप्पर झाले गाल आता विठ्ठल वाडीस चाल. या म्हणीचा अर्थ म्हाताऱ्या माणसाने सांसारिक गोष्टीवरून लक्ष उडवून पारमार्थिक मार्गाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुढील म्हण आहे करंगळी सुजली म्हणून डोंगरा एवढी होईल काय. या म्हणीचा अर्थ असा बेडकी कितीही फुगली तरी बैला एवढी मोठी होऊ शकत नाही. पुढील म्हण आहे अग माझे बायले सर्व तुला वाहिले. या म्हणीचा अर्थ असा आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा माणूस. तर अशा ह्या अत्यंत महत्त्वाच्या म्हणी होत्या पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.